नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे मुलांची लग्ने, समाजातील एक वास्तव चित्र. सध्या समाजातील एक ज्वलंत प्रश्न म्हणजे मुलांची लग्ने. सध्याची परिस्थिती अशी आहे की पालक आपल्या मुलांच्या लग्नाविषयी चिंतित आहेत. मुलं लग्नाची आहेत, पण लग्न होण्यास विलंब होत आहे. विषय गंभीर आहे, म्हणून हा व्हिडिओ करावासा वाटला. कुठेतरी विवाह संस्था संतुलन बिघडत जात असल्याची जाणीव मनात येते आहे. मनाला खटकणारी काही उदाहरणे समोर आली, म्हणून या व्हिडिओचा जन्म. आमच्या काळात कसं होतं, म्हणजे 38 वर्षापूर्वी पालकांना आपल्या मुलांच्या लग्नाची विशेष अशी काळजी नसायची की कसे होणार आपल्या मुलाचे लग्न. बरं, त्या काळात मॅट्रिमोनियल साईट्स किंवा वधूवर सूचक मंडळी जास्त नव्हती, मोजकीच होती. मोबाईलही नव्हते. सर्व काही टेलिफोनवर अवलंबून किंवा पत्रव्यवहार यावर अवलंबून असायचे. वधूवर सूचक मंडळ किंवा मध्यस्थाने सुचवलेले मुलीचे किंवा मुलाचे स्थळ असा तो काळ होता. त्यावेळी मुलाकडे मुलीच्या घरचे येऊन मुलगी दाखवायचा कार्यक्रम होत असे. होय, त्या काळात मुलगी दाखवणे असेच म्हणले जायचे. मुलीची पसंती नापसंती ही गोष्ट साधारण एका आठवड्यात मुलीच्या पालकांना तो मध्यस्थ कळवत असे. आता थोडं मुद्द्यावर येतो. हल्ली जरा आजूबाजूला नातेवाईकात मित्रमंडळींकडून एक गोष्ट चर्चेत येते की मुलांची लग्ने म्हणजे पालकांनाच थोडेसे टेन्शन आहे. याची कारणे काय असावीत यावर थोडा विचार केला. त्यातील प्रमुख कारण म्हणजे आजच्या मुलामुलींच्या आपल्या होणाऱ्या नवरा किंवा बायकोबद्दलच्या वाढलेल्या अपेक्षा. लग्ने सहजासहजी का जुळून येत नाहीत याची प्रमुख कारणे सांगतो. नंबर 1, शिक्षण. यामध्ये कोणाला एकाच शैक्षणिक क्षेत्रातील डिग्री हवी असते किंवा दुसऱ्या क्षेत्रातील. दोघांपैकी कोण कमी जास्त शिकला हेही एक कारण असू शकते. नंबर 2, मुलाच्या किंवा मुलीच्या पॅकेजमधील फरक. नंबर 3, आईवडिलांकडून होणारे मार्गदर्शन संस्कार. 4, बदलत्या उच्च प्रतीची जीवनशैली जगण्याची आस किंवा भूक. नंबर 5, मुलामुलींच्या पसंतीमध्ये कोणत्याच गोष्टीत तडजोड न करण्याची वृत्ती. 6, समाजातील नोकरीतील स्टेटस, हुद्दा किंवा पद यामध्ये असणारी तफावत. 7, भौतिक सुखाबद्दलच्या कल्पना. 8, जबाबदारी किती आणि नेमकी कोणती सांभाळायची याचा अट्टाहास होय. 9, स्थूलता हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते. 10, जास्तीचे वय किंवा वयामधील अंतर जास्त असणे हाही एक भाग आहे. तसेच आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह यातील अडीअडचणी. दोन्ही कुटुंबातून सहमती असेल तर ठीक आहे, पण ती नसेल तर लग्न होणे अवघड. एकाच शहरातील स्थळ हवे यावर सविस्तर घडलेला प्रकार याच व्हिडिओमध्ये सांगत आहे. 13, परदेशातील नोकऱ्या. काही जणांचा इंटरेस्ट परदेशात नोकरी करण्याचा असतो, तर काही जण भारतातच नोकरीचा आग्रह धरतात. पुढचं, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही तुल्यबळ असणे. पत्रिका म्हणजे कुंडलीवर विश्वास आहे किंवा नाही या संदर्भातील काही घडलेले प्रसंग आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. आता प्रसंग. मुलगा पसंत आहे, पण मुलीचे पॅकेज त्याच्यापेक्षा जास्त आहे. घडलेला प्रकार असा की मुलामुलींची एकमेकास पसंती होती. काही दिवसांनी मुलीच्या वडिलांनी समोरच्या पार्टीस फोन करून कळवले की आमच्या मुलीचे पॅकेज मुलापेक्षा जास्त आहे, सबब आपण पुढे जाऊ शकत नाही. मुद्दा नंबर 2, मुलींचा आग्रह. आता तो मुलांचा आग्रह असा की मुलाच्या घरी त्याचे आईवडील लग्नानंतर घरात नकोत म्हणजे नकोतच. मी आणि माझा नवरा बस, तिसरा माणूस घरात नको. हा ट्रेंड वाढला आहे. वैयक्तिक पातळीवर कुणाला असा अनुभव येणार नाही, पण सामाजिक पातळीवरती या संबंधी चर्चा आहे हे नक्की. हे तुम्ही सुद्धा नाकारू शकत नाही. तिसरा,
मुलाच्या नावाने स्वतःचा फ्लॅट, गाडी इत्यादी हवी. मला हे म्हणायचे आहे की तो मुलगा आधीच शैक्षणिक कर्ज घेऊन स्वतःच्या हिमतीवर त्याने नोकरी मिळवलेली असते. त्याचे हप्ते किंवा EMI फेडायचे असतात. काही मुले घरही सांभाळतात, त्यांच्यावरही जबाबदारी असते. अशी परिस्थिती असताना स्वतःच्या नावाने 1 कोटी रुपयाचा फ्लॅट आणायचा कुठून? जर एखादा मुलगा नवरा म्हणून आवडलेला असेल तर लग्न झाल्यावर दोघांच्या पैशातून फ्लॅट घेऊ शकतो ना. या अटीवरून स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे? मुलींनी आपल्या वडिलांना हा प्रश्न विचारावा की तुमच्या लग्नाच्या वेळेस तुमची परिस्थिती कशी होती. चौथा मुद्दा आहे, एका मुलाचे घर असे आहे की घरातील मंडळी पूर्ण शाकाहारी आहेत. मुलगी म्हणते मी घरात नॉनव्हेज बनवणार. मुलाची आई म्हणते तुम्ही बाहेर खाल्ले तरी चालेल पण घरात नाही बनवायचे. झालं, स्थळ गेलं. पाचवा प्रसंग, एक सत्य घटना अशी आहे की ती मुलगीच म्हणते मुलाचे आईवडील हे स्वर्गवासी हवेत. होय, हे उदाहरण माझ्या ओळखीच्या कुटुंबातील आहे. हे ऐकल्यावर अक्षरशः माझे डोकं बधीर झालं. साखरपुडा झाल्यावर आणखीन एक कपल प्री वेडिंग शूटला गोव्याला गेले होते. तो मुलगा मध्यमवर्गीय फॅमिलीतून आलेला होता, IT क्षेत्रात होता. गोव्याला गेल्यावर ती मुलगी म्हणते रोज एवढा एवढा पॉकेट मनी हवा. त्या मुलाला ते काही आवडले नाही. परिणाम अर्थातच लग्न मोडले. सातवा मुद्दा, मॅट्रिमोनी साईटवरून मुलामुलींच्या आयांची प्राथमिक फोनवरती चौकशी झाली. सगळं बोलणं झालं. मुलामुलींचे एकमेकांच्या व्हॉट्सॲपवर बोलणे झाले. कधी भेटायचे वगैरे वगैरे ठरल्याप्रमाणे दोघेही हॉटेलमध्ये भेटले. तासभर गप्पा झाल्या. त्यात दोघे एकमेकांना बऱ्यापैकी पसंत होते. पण त्या मुलीने असा काही प्रश्न विचारला की तो सिलेबसच्या बाहेर आहे आणि तिथेच विषय मिटला. मुलगा मुलगी जेव्हा प्रथमतः भेटतात तेव्हा त्यांच्यातील चर्चा काय झाली हे त्यांनी आईवडिलांना सांगितले पाहिजे. तसेच आईवडिलांनीही विचारायला हवे की तुमच्यात काय चर्चा झाली. हे न सांगण्याने पसंत असलेले स्थळ जायची शक्यता असते. हा घडलेला किस्सा आहे. आठवा प्रसंग, एकाच शहरातील स्थळ हवे असे मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो. वधूवर सूचक मंडळातून स्थळ एकमेकांना पसंत पडले. मुलाच्या आणि मुलीच्या आईची फोनवरती प्राथमिक माहितीची देवाणघेवाण झाली. नंतर त्या मुलामुलीचे फोनवर बोलणे चालू असताना त्या मुलीने सांगितले की मी पुणे सोडून कुठेही जाणार नाही. मग तो मुलगा म्हणाला समजा आपल्या दोघात नोकरीत उच्च संधी आली तर भारतातच दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जायला काय हरकत आहे. तर तिचे उत्तर आले मी पुण्याशिवाय दुसऱ्या ठिकाणचा विचारच करू शकत नाही. साहजिकच मुलाने रामराम ठोकला. नववा, मुलीला 1,00,000-1.5 लाख रुपयांचे पॅकेज आहे तर जमेल तेवढे मुलीचे लग्न लांबणीवर टाकायचे असा एक पालकांचा विचार प्रवाह ऐकण्यात आला. त्याचे कारण की एकदा का मुलीचे लग्न करून दिले की मुलीचा घरात येणारा पैशाचा स्रोत कायमस्वरूपी बंद होतो. यावरही समाजात चर्चा होते आहे. जे कानावर येते तेच सांगत आहे. शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, अशी कितीतरी उदाहरणे आपण बघत आहोत. पण नेमकी चूक कुणाची, आईवडिलांची की मुलांची? कुठेतरी विचारांमध्ये संस्कारांमध्ये मिसमॅच नक्कीच होत आहे. सामाजिक समस्या म्हणून मी याकडे बघणे आवश्यक आहे. लग्न संस्थेचे गणित कुठेतरी चुकत असल्याचे जाणवते आहे. सर्वांनाच अगदी मोजमापात अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळतेच असे नव्हे. कुठेतरी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. असा कोणताही संसार नाही की ज्यात चढ उतार नाहीत. कोणत्याही अवास्तव गोष्टींचा हट्ट करून स्वतःच्या लग्नाचे वय वाढवून घेण्यात काहीही अर्थ नाही. पश्चाताप झालेली खूप उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आईवडील हतबल झालेले बघितलेले आहेत. दोष
कुणाचा हा प्रश्न. हल्लीच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांनीच संसाराच्या सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध करून ठेवलेल्या दिसतात. आपल्या आईवडिलांनी त्यांच्या संसाराची सुरुवात कशी केली हे बघावे. मुलांच्या लग्नाच्या संदर्भात जेव्हा विषय निघतो तेव्हा मुलांच्या अपेक्षेपेक्षा मुलींच्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा जास्त असल्याचे मत समाजात आहे. मुली जेवढ्या चिकित्सक आहेत त्याहीपेक्षा मुलींच्या आयाच जास्त चिकित्सक असल्याची चर्चा समाजात आहे. मी फक्त वास्तव परिस्थिती निदर्शनास आणून देत आहे. तर चूक कुणाची आणि दोष कुणाचा यावर तुमच्या कमेंट्स जरूर लिहा. मी फक्त वास्तव परिस्थिती निदर्शनास आणून देत आहे. मुलांना माझे एकच सांगणे आहे, मुलांनो, लग्न हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय असा प्रसंग आहे. प्रत्येक गोष्ट तंतोतंत बघू नका. आत्ता जरी तुमचे लग्न तुमच्या मनासारखे झाले तरी संसारात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतील याची गॅरंटी नाही, किंबहुना तसे होतही नाही. तुम्ही एकमेकांना पसंत असाल तर बाकीच्या गोष्टी गौण आहेत, तर थोडे लवचिक राहा. बघा, विचार करा. पालकांचाही रोल महत्त्वाचा आहे. त्यांच्याकडून परिस्थितीनुसार समुपदेशन हवे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, माझे विचार तुमच्या विचारांशी जुळतीलच असे नव्हे. मला जसं सुचलं तसं व्यक्त झालो आहे. शेवटी एकच विनंती की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये आणि कुटुंबामध्ये शेअर करा. धन्यवाद.